आणि खोपोलीतून एक धक्कादायक बातमी आहे। खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मंगेश काळोखे यांची आज सकाळी 7 वाजता हत्या करून आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत। मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे। रायगडमधली आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची आज सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या झालेली आहे। या प्रसंगी हल्लेखोरांना प्रत्यक्षदर्शी घटनास्थळाजवळ असलेल्या काही नागरिकांनी पाहिलं असता ते हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती दिली। मात्र हे आरोपी घटनास्थळावरून सध्या फरार झालेत। खोपोली पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत असून मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे या संदर्भात पोलीस अधिक माहिती घेत आहेत। महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीची सध्या प्रचंड चर्चा असताना खोपोलीत ही धक्कादायक घटना घडलेली आहे। खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या झालेली आहे। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, ही सगळी घटना नेमकी कशी घडली आणि यामागे कोण आहे, काय संशय व्यक्त केला जातोय? खरंच आजच्या दिवसभरातली रायगडमधली ही मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल, कारण जे माजी नगरसेवक म्हणून काम करत होते मंगेश काळोखे यांची आज सकाळी हत्या झाली आहे। मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते, मात्र मुलाला शाळेत सोडून ते घरी परत असताना त्यांना मध्येच रस्त्यामध्ये काही हल्लेखोरांनी तो हल्ला केला आणि याच्यामध्ये त्यांचा निर्घृण या ठिकाणी खून झालाय आणि त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आपण बघितलं तर हे हल्लेखोर एका काळ्या वाहनातून आले होते, मात्र चेहऱ्याला पूर्ण त्यांच्या पट्टी असल्याची देखील प्रत्यक्षदर्शींनी या ठिकाणी माहिती दिली आहे आणि त्यामुळे हे आरोपी आहेत ते या मंगेश काळोखे यांचा जो हत्या आहे ती करून फरार घटनास्थळावर झालेले आहेत। पोलिसांचा अधिक शोध घेत आहेत। मात्र प्रज्ञा, आपण बघितलं तर मंगेश काळोखे यांच्या पत्नी सुद्धा आता नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत आणि आपण बघितलं तर या खोपोलीमध्ये आता या नगरपालिका निवडणुका पार पडल्या, त्याच्यानंतर आता हा जो प्रकार आहे तो धक्कादायक म्हणावा लागेल। आपण बघितलं तर एकंदरीत अजून संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय, मात्र कोण आहे या हल्ल्यामागे याचा शोध आहे ते पोलीस अर्थात त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि लवकरच सत्य काय आहे ते समोर येईल। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।